नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहासाची साधने आज आपण बघणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये जो इतिहास यावर्षी आपण पाहणार आहोत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे इतिहासाची साधने. आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास यांचा अभ्यास केला. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा इतिहास काय होता त्याचा अभ्यास करणार आहोत. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा जरा वेगळी आहेत. यामध्ये ॲक्च्युली लिखित साधने म्हणजे लिखाणाची साधने जी आहेत, भौतिक साधने आहेत, मौखिक साधने आहेत. मौखिक म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी जी साधने आहेत, वेद असतील, ओव्या असतील यांच्या माध्यमातून, कारण त्यावेळेस लिखाणाची साहित्य नव्हती, साधनं नव्हती. दृकश्राव्य असेल. दृकश्राव्य म्हणजे दृक म्हणजे बघणे, श्राव्य म्हणजे ऐकणे, रेडिओ, टी व्ही या माध्यमातून असेल. यांच्या आधारे आपण इतिहासाचा अभ्यास करण्यात येतो आहे. आधुनिक काळात आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यावी लागते आणि या साधनांच्या मदतीने आपण इतिहासाचे लेखन करतो. आता याच्यामध्ये तुम्हाला छोटासा प्रश्न, रिकाम्या जागा असतील, गाळलेल्या जागा असतील, याच्यावर एका वाक्यात उत्तर असेल, याच्यावर एक प्रश्न विचारू शकतात की इतिहासाची साधने कोणती, अभ्यासाची साधने कोणती. तर याच्यात आपण लिखित साधने, भौतिक साधने इत्यादींचा आपण लिहू शकतो. खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आता लिखित साधने म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर असं आलं पाहिजे की लिहिलेली जी कागदावर असतील किंवा एखाद्या लेख असतील, दगडांवर असतील किंवा आपण डोळ्याने बघून जी आपण वाचतो अशी साधने म्हणजे लिखित साधने. याच्यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट्स जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत ती, टपाल तिकीटं असतील, कोशवाङ्मय असेल. कोशवाङ्मय म्हणजे मराठी भाषेची असतील, हिंदी भाषेची असतील, फारसी भाषेची असतील, पाली लिपी आहे, संस्कृत भाषेची असतील, असे वाङ्मय आपल्याकडे जे आहेत ती. अशा प्रकारे यांचा आपण लिखित साधनांमध्ये समावेश करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की लिखित साधनांपैकी कोणतेही 4 साधनांची नावे सांगा. त्यावेळेस मग आपल्याला यांच्यापैकी कोणती 4 साधने आपण सांगू शकली पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला, आता ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. वरती आपण बघितलं लिखित साधनांमध्ये अभिलेखागारातील कागदपत्रे. आता अभिलेखागार म्हणजे काय की ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असे म्हणतात. आणि भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे आणि हे आशियातील सगळ्यात मोठे अभिलेखागार आहे. येथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की आशियातील सगळ्यात मोठे अभिलेखागार कुठे आहे. तर आपण सांगू शकतो की नवी दिल्ली येथे हे अभिलेखागार आहे. यानंतर आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. आता जर आपण 1961 आणि 2000 या कालखंडाचा विचार केला तर सुरुवातीला छापील माध्यमांचा आपल्याकडे नव्हती. छापील माध्यमं म्हणजे वृत्तपत्रे वगैरे अशी काही नव्हती. जेव्हा भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजे आंतरजाल आपण ज्याला मराठीत म्हणतो त्याचा सर्व ठिकाणी प्रसार सुरू झाला, त्याच्यावर मग छापील माध्यमांना आपण पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. यानंतर साधनं आहेत ती म्हणजे वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपण आज
वेगळ्या वेगळ्या माहिती मिळतात, ज्याप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राजकारण असेल, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी इत्यादी आपल्याला रोजच्या रोज जगभरात ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या आपल्याला समजत असतात वृत्तपत्रांद्वारे. वृत्तपत्र म्हणजे पेपर्स म्हणजे कोणती कोणती नावं सांगता येतील? लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, नवा काळ असेल, मुंबई मिरर असेल इत्यादी. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी या सर्व वृत्तपत्रांमध्ये येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. म्हणजे देशभरात चालणारे जे आहेत, हिंदुस्तान टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, त्यांनी प्रादेशिक पातळीवर म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या ठिकाणी लोकल पातळीवर जाऊन, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्रे जी आहेत ती वृत्तपत्रे अगदी गावच्या ठिकाणीसुद्धा म्हणजे कोकण दर्शन, परत कोल्हापूर दर्शन असे छोटे छोटे पेपर्स जे आहेत या पेपरांच्या द्वारा आपल्याला तिकडची माहिती मिळते. आणि या छापील माध्यमांमध्ये चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके इत्यादींचा महत्त्वाची त्याच्यात माहिती आपल्याला मिळू शकते. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणारे असतात. यामध्ये त्या पुरवण्या काढतात, म्हणजे 1 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत या वर्षभरात काय काय महत्त्वाच्या घटना घडल्या त्या आपल्याला त्यातून सांगतात. ठीक आहे. याच्यानंतरचा भाग आहे PTI अर्थात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. हा आपल्याला एक छोटासा प्रश्न विचारतो शकता त्याच्यात की PTIचा लॉंग फॉर्म काय, तर आपल्याला माहिती पाहिजे की प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांनी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याने वृत्तपत्रे, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIने म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय केलेलं आहे की ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये आपण आहोत, पेपर्स वगैरे आपल्या घरी येत नाही आहेत, मग अशा वेळेस आपल्याला ऑनलाईन पेपर्स हे मिळतात. याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्रज्ञानावर म्हणजे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखन करण्यासाठी हा मजकूर अतिशय महत्त्वाचा आहे. माहीत आहे का तुम्हाला, छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. संदर्भ ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. यात तुम्हाला हाही प्रश्न एक विचारू शकतात की वार्षिक संदर्भ ग्रंथाचं नाव काय, माहिती आणि प्रसारण खाते, तर आपण लिहू शकतो की इंडिया 2000. या ग्रंथात प्रामुख्याने भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आधुनिक ज्या गोष्टी घडत आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील घटनांचा आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा यात समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे शक्य होत आहे. अजूनही जेव्हा आपल्याला इतिहासाची माहिती हवी असते, या साधनांची माहिती हवी असते, तर आपण
आपल्याला वेबसाईट पुरवलेली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे www.publicationsvisions.nic.India. यानंतरचं आपल्याला इतिहासाची जी माहिती देतात ती आहेत टपाल तिकिटे. ही स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. आम्ही लहान असताना आम्हाला टपाल तिकीट शोधण्याची हे होती, आम्ही काय म्हणतात, आवड होती आम्हाला आणि छंद होता आम्हाला. आणि एवढी टपाल तिकीटं आम्ही जुन्या काळापासून ते नवीन काळापर्यंत जमा केलेली आहेत. आणि त्याच्यात प्रामुख्याने देशातले जे नायक असतील, कोण हिरो असतील किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असेल, महत्त्वाची माणसं असतील किंवा एखादी ऐतिहासिक महत्त्वाची घटना असेल, ती याच्यात समावेश असायचा या तिकिटांवर. या तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती याच्यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी माहिती देत असतात. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीट काढले जाते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे का, 1977मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. कोण? जाल कूपर. मुंबईत पारसी कुटुंबात जन्मलेले कूपर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नल हे त्याचे संपादन केले. नंतरची साधनं आहेत भौतिक साधने. आता जर आपण या टेबलकडे बघितलं तर भौतिक साधनांमध्ये कोणत्या कोणत्या साधनांचा समावेश होतो ते आपल्याला कळेल. म्हणजे नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहराव म्हणजे कपडे, ड्रेस वगैरे, वस्तुसंग्रहालय, अलंकार इत्यादींचा या भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. आता आपण यांची जर माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की सर्वप्रथम आपण नाणी बघू. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. इथे पुन्हा आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे. 1950 ते आज तागायत नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यांच्यावरील विषय वैविध्य यांवरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी, त्याचप्रमाणे त्याच्या अगोदरपासून म्हणजे शिवकालीन नाणी, जेव्हा आपण ब्रिटिश पारतंत्र्यात होतो तेव्हाची जी नाणी इत्यादींचा समावेश आपण करू शकतो. संग्रहालयांमध्ये भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी संग्रहालये आहेत. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. पुणे येथे रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय आहे. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःची संग्रहालय उभारतात. ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात. आता हे संग्राहक जे असतात तुमच्या आमच्यासारखेच असतात. त्यांची संग्रहालय कसली असतात? तर त्याच्यात नाणी असतात, नोटा असतात, विविध आकाराचे दिवे असतील, अडकित्ते असतील, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे पोस्टाची तिकीटं असतील, क्रिकेटचे साहित्य असेल, विविध पुस्तकं असतील जुने. यानंतर मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,
शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्य करताना प्रेरणा मिळत असेल. जेव्हा आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला 1960 साली, त्यावेळेस शाहीर साबळे, दादा कोंडके अशा शाहिरांनी सुद्धा या आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे, योगदान आहे. आणि असे हे लोकशाहीर आपल्यामध्ये महत्त्वाचं घर करून असतात. दृकश्राव्य साधने, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल म्हणजे इंटरनेट इत्यादी साधनांचा दृकश्राव्य साधनांमध्ये समावेश होतो. यामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या देशांमधील आपल्या भारतातील वाहिन्या पाहायला मिळतात. म्हणजे करमणुकीच्या साधनांबरोबरच हिस्ट्री चॅनल असेल, डिस्कवरी चॅनल असेल, डिझनी चॅनल असेल किंवा वेगळे वेगळे न्यूज चॅनल असतील, यांचा आपल्याला समावेश होऊ शकतो. यानंतर आपण बघूया की हे करून बघूया का एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो. याचे उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. ही कविता आपण नंतर सावकाश वाचायची. यानंतरच्या साधनांमध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे FTII याचा समावेश होतो. ही संस्था 1960 साली भारत सरकारने पुणे येथे लोकशिक्षण देण्याच्या हेतूने स्थापन केली. यामध्ये टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केलेली आहे भारत सरकारने. यामध्ये राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले आहे. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट, डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले असतात. तुम्हाला बघायला मिळेल की FTII यांचं हे बोधचिन्ह इथे दिलेलं आहे. मित्रांनो, आपण ही गोष्ट करून बघूया. देशभक्ती या विषयावरील संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत. तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहायचं आहे नंतर. तर आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनातील उपयुक्त असणारी साधनं काही बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की साधनेसुद्धा आता अपुरी पडतात. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवीन साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल या प्रवासात पेजर नावाचे साधन एक आले होते आणि ते कधी आउटडेटेड झाले, कधी गेले येऊन ते कळलंसुद्धा नाही. आणि म्हणून इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज शक्य झालेलं आहे.